आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे मुंबईतून। माहीम मतदारसंघातनं ही महत्त्वाची बातमी। ठाकरे कुटुंबातील आणखी एक सदस्य निवडणुकीच्या मैदानात उतरलाय। राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे माहीममधनं निवडणूक लढवणार आहेत। अमित ठाकरे आतापर्यंत मनसेच्या विद्यार्थी सेनेचे नेते म्हणून काम पाहत होते, मात्र आता थेट त्यांना आमदारकीच्या निवडणुकीत उतरवण्यात आलंय। महत्त्वाची बातमी म्हणजे अमित ठाकरेंविरोधात शिंदेंच्या शिवसेनेकडनं सदा सरवणकर यांचं आव्हान असणार आहे। त्यामुळे आता अमित ठाकरे विरुद्ध सदा सरवणकर अशी लढत पाहायला मिळणार आहे। मात्र अद्याप महाविकास आघाडीची यादी जाहीर झालेली नाहीये, त्यामुळे त्यांच्याकडनं माहीममध्ये कोण उभं राहणार हे पाहावं लागेल। तर सदा सरवणकर विरुद्ध अमित ठाकरे अशी ही लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे। एकीकडे आपण पाहत होतो की स्वतः एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या वारंवार भेटी होत होत्या। काही जागांसंदर्भातच महत्त्वाचे निर्णय हे घेतले जात होते। कदाचित मैत्रीपूर्ण लढती होतील यावरती भर दिला जात होता, मात्र सध्या आपण बघतोय शिंदेंकडनं सदा सरवणकर यांचं नावही पहिल्या 45 उमेदवारांच्या यादीत आहे। ते विद्यमान आमदारही आहेत, मात्र त्याबरोबरीनं आता ठाकरे घराण्यातील दुसरा सदस्य निवडणुकीच्या मैदानात उतरलेला आहे। आदित्य ठाकरेंनी मागच्याच वेळी 2019 मध्ये विजय मिळवलेला होता वरळीमधून, आणि आता अमित ठाकरे आपलं नशीब आजमावणार आहे। तर माहीमध्ये ही आपण लढत पाहतोय मनसे विरुद्ध शिंदे गटाची। माहीमधनं उमेदवारी दिलेली आहे अमित ठाकरे यांना, आणि शिंदे गटाकडनं सदा सरवणकर हे विद्यमान आमदार असणार आहेत। अधिक माहिती घेऊयात, भाग्यश्री प्रधान आमची प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। भाग्यश्री, अजूनही महाविकास आघाडीकडनं कोणाचं नाव समोर आलेलं नाहीये, मात्र इथे होणारी मनसे आणि शिंदे गटाची ही निवडणूक मैत्रीपूर्ण असणार की कशी असणार, काय अधिक माहिती? खरं तर प्रज्ञा, आपण जर बघितलं तर लोकसभेला राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता। त्यानंतर विधानसभेला महायुती त्यांना बिनशर्त पाठिंबा देणार का? काही ठिकाणी जिथे उमेदवार द्यायचे नाही तिथे महायुती उमेदवार देणार नाही, अशा पद्धतीच्या अनेक चर्चा रंगलेल्या पाहायला मिळाल्या। मात्र आपण जर बघितलं तर काल राज ठाकरेंनी त्यांची यादी जी जाहीर केली त्यामध्ये माहीम विधानसभेतून अमित ठाकरे यांना उमेदवारी दिलेली आहे, तर दुसरीकडे शिवसेनेतून शिंदे गटाच्या शिवसेनेतून सदा सरवणकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे। खरं तर हा जो माहीम परिसर आहे हा अनेक वर्षांपासून शिवसेनेचा परिसर म्हणून ओळखला जातो। शिवसेनेचं तिथे वर्चस्व होतं, बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचं तिथे वर्चस्व आहे आजही असं म्हटलं जातं। मात्र आपण जर आता बघितलं तर अमित ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आहेत। त्याचबरोबर महाविकास आघाडी म्हणजेच उद्धव ठाकरे यांच्याकडनं अजून कुठलंही नाव जाहीर झालेलं नाही, त्यामुळे उद्धव ठाकरे कोणाचं नाव जाहीर करणार हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। आतापर्यंत सदा सरवणकर हे तिथे विद्यमान आमदार राहिलेले आहेत, त्यामुळे सदा सरवणकर त्यांचं पारडं, त्यांचा प्रचार कसा करणार, अमित ठाकरे त्यांचा प्रचार कसा करणार, आणि त्याचबरोबर शिवसेना उबाटामधून नेमका कोण उमेदवार दिला जाणार, या सगळ्याच घडामोडींकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं पाहायला मिळतंय। आपण जर पाहिलं तर ही जी लढाई असणार आहे ही तुल्यबळ असणार आहे। सदा सरवणकर यांना देखील एवढी ही लढाई आता सोपी राहिलेली नाही। अमित ठाकरे यांना देखील त्यांचं हे पहिलंच आमदारकीचं तिकीट आहे, आमदारकीची उमेदवारी आहे, त्यामुळे त्यांना देखील तेवढाच तिकडे खरं तर प्रचार करावा लागणार आहे। त्यांच्या पाठीमागे अर्थातच राज ठाकरेंचा हात आहेच, पण तरी देखील त्यांना स्वतःला देखील तिथे जे अडचणी आहेत त्या समजून घेऊन आणि जे मतदार आहेत त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्यांच्यासाठी नेमक्या काय करू शकतो याची स्ट्रॅटेजी आखावी लागणार आहे असं पाहायला मिळतं एकंदरीतच। त्याचबरोबर महाविकास आघाडीकडून कोण उमेदवार जाहीर होतोय याची देखील सगळ्यांनाच प्रतीक्षा लागलेली पाहायला मिळते सध्या तरी प्रज्ञा। नक्कीच, त्यामुळे अर्थातच चुरस जी आहे ती निर्माण झालेली पाहायला मिळते। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी भाग्यश्री।